तिथीनुसार किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक साजरा होत असताना यामध्ये महत्त्वपूर्ण असतो तो धार्मिक विधी। गेली जवळजवळ 21 वर्ष ही जंगम मंडळी आहेत ही या ठिकाणी धार्मिक विधी म्हणजे पूजा अर्चा करतात। त्याचमुळे राज्याभिषेकाचा जो प्रत्यक्ष सोहळा आहे तो यांच्याच मंत्रकोशामध्ये साजरा होतो आणि आपण त्यांच्या बातचीत करणार आहोत। नक्की काय परंपरा आहे, किती वर्ष तुम्ही साधारणतः साजरा करताय, नक्की कोणते कोणते विधी राज्याभिषेकाला केले जातात? छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा आणि आजच्या या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी या ठिकाणी विशेष योग म्हणजे जे आपण आल्यानंतर या ठिकाणी गडदेवतेचं पूजन केलं जातं। गडदेवतेचं पूजन हे शंखनादाने केलं जातं। त्यानंतर मग त्या ठिकाणी असलेली आपली शिरकाई मात्यानंतर जगदीश्वर पूजन अत्यंत उत्तम मंगलमय वातावरणामध्ये जगदीश्वर पूजन झाल्याच्या नंतर तुलाभार केला जातो। छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती उत्तमोत्तम साजरी केली जाते। त्यानंतर छत्रपती शिवरायांचं तुलादान हा एक विधी फार मोठ्या प्रमाणात केला जातो। अनेक प्रकारच्या खाद्यवस्तू, अनेक प्रकारच्या भेटवस्तू त्या ठिकाणी तुलादान केलं जातं आणि ते जे दान केलं जातं त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवसाला शिवराज्याभिषेक अत्यंत मंगल पहाटेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी केला जातो। या राज्याभिषेकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांना या सर्व संपूर्ण आलेल्या 108 जंगमांच्या माध्यमातून या ठिकाणी रुद्राभिषेक त्याचप्रमाणे पुरुष सुक्ताने आणि स्त्री सुक्ताने अभिषेक केला जातो। आणि त्यानंतर आलेले आमचे गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य धारेश्वर महाराज, रायपाटणकर महाराज आदी सर्व संपूर्ण गुरु यांच्या समवेत त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना पंचामृत अभिषेक केला जातो। अशा प्रकारचा हा उत्तमरित्या सर्व संपूर्ण लोकोत्सव या ठिकाणी रायगडावरती साजरा केला जातो। शिवकल्याण। नक्की या ठिकाणी कोणकोणते विधी होतात, कशा प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा होतो आणि या राज्याभिषेकाचं वेगळेपण काय हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।